हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. चला तर मग मित्रांनो, आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया. ऐकूया आजचं विचारधन. ऐकावे जनाचे, करावे मनाचे. या चांगल्या आणि प्रेरणादायी विचारानंतर ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र. मित्रांनो, आपण दिनविशेष या सत्रात जन्म, मृत्यू आणि काही महत्त्वाच्या घटना यांच्याविषयीची माहिती घेत असतो. अशा काही घटना ज्या इतिहासात अजरामर झाल्या आहेत. एकूणच काय तर आत्ताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो. त्यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात. चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या 22 मेच्या दिनविशेष या सत्रात. 22 मे हा दिवस जागतिक जैवविविधता दिन म्हणून साजरा केला जातो. आज जागतिक जैवविविधता दिन आहे. संयुक्त राष्ट्राने जाहीर केल्यानुसार सन 2000 सालापासून दरवर्षी 22 मे या दिवशी हा दिवस साजरा करण्यात येतो. आपल्या पृथ्वीवर निरनिराळ्या प्रकारचे सजीव अस्तित्वात आहे. या सजीवांची माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी याकरिता त्यांचे संवर्धन करणे खूप महत्त्वाचे आहे. या गोष्टींचं महत्त्व संपूर्ण लोकांना समजावे याकरता 22 मे या दिवशी जागतिक जैवविविधता दिन साजरा करण्यात येतो. चला तर मग यानंतर जाणून घेऊया काही महत्त्वाच्या घटना. आजच्याच दिवशी 1940 साली माजी भारतीय क्रिकेटपटू इरापल्ली अनंतराव श्रीनिवास यांचा जन्म झाला. 1772 साली ब्रह्मसभेचे संस्थापक, ब्राह्मो समाजाचे अग्रदूत व भारतीय उपखंडातील सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीचे कार्यकर्ते तसेच भारतातील सतीची चाल कायदेशीरपणे बंद करणारे थोर महापुरुष राजाराम मोहन रॉय यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1545 साली दिल्ली येथील मुघल सत्ता प्रथम संपुष्टात आणून त्या ठिकाणी आपल्या सूर साम्राज्याची स्थापना करणारे महान सूर शासक शेर शाह सुरी यांचं निधन झालं. 2004 साली भारताचे भूतपूर्व पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी आपल्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली. 2009 साली भारताचे पंतप्रधान म्हणून मनमोहन सिंग यांचा दुसऱ्यांदा शपथविधी झाला. आजच्याच दिवशी सन 1906 साली अथेन्स या देशात ऑलिम्पिक खेळाच्या 3ऱ्या सत्रास सुरुवात करण्यात आली. परंतु काही काळानंतर या खेळाची अधिकृत खेळ म्हणून मान्यता काढून टाकण्यात आली. सन 1959 साली जम्मू काश्मीर राज्याच्या माजी मुख्यमंत्री व जम्मू काश्मीर येथील PDP पक्षाच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांचा जन्म झाला. सन 1987 साली सर्बिया देशाचे महान टेनिसपटू नोव्हाक जोकोविच यांचा जन्म झाला. सन 1984 साली फेसबुक या सोशल साईटचे सहसंस्थापक इस्टिन मॉस्कोविट्झ यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1545 साली भारतातील सुरी साम्राज्याचे संस्थापक व महान योद्धा शेरशाह सुरी यांचं निधन झालं. 1802 साली अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या पत्नी व अमेरिकेतील पहिल्या महिला म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या मार्था वॉशिंग्टन यांचं निधन झालं. आजच्याच दिवशी सन 1961 साली भारतात पुरातन काळापासून चालत आलेल्या हुंडा पद्धतीला आळा घालण्यासाठी राष्ट्रपतींकडे सोपविण्यात आलेल्या हुंडाबंदी विधेयकाला राष्ट्रपतींनी संमती देताच देशात हुंडाबंदी कायदा अस्तित्वात आला. 1871 साली प्राचीन संस्कृत ग्रंथाचे मराठीत भाष्य करणारे महाराष्ट्रीयन मराठी भाष्यकार व तत्ववेत्ता विष्णू वामन बापट यांचा जन्म झाला. सन 1991 साली भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते श्रीपाद अमृत डांगे यांचं निधन झालं. हे होतं आजच्या दिवसाचं दिनविशेष, म्हणजेच आजच्या दिवसाची विशेष गोष्ट. तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमीच्या YouTube चॅनलवर देखील पाहू शकता. चला तर मग मित्रांनो, मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.